नाशिकचे नांदगाव शहरातील प्रतिष्ठित होलसेल किराणा व्यापारी नावंदर यांच्या गोडाऊनमधून लाखोंची चोरी झाली आहे। नांदगाव शहरातील प्रतिष्ठित किराणा होलसेल व्यापारी अमोल नावंदर यांचे समता मार्ग येथे होलसेल किराणा दुकानात होलसेल तसेच रिटेल सामानाची विक्री केली जाते। त्यात त्यांचे विश्वासू 7 ते 8 कामगार काम करतात। त्यापैकी 2 कामगार हे मागील 2 वर्षांपासून कामाला असून त्यांना गोडाऊनमधून किराणा माल ग्राहकांना सोपविण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे। परंतु मागवलेला माल व विक्री केलेला माल यामध्ये तफावत आढळल्याने नावंदर यांच्या निदर्शनास आले। त्यांनी वरील 8 कामगारांपैकी रामदास बच्चाव, नितीन रामदास गोफणे हे मागील 2 वर्षांपासून अमोल नावंदर यांच्याकडे कामाला असून दोघांवर त्यांनी दुकानाचे पाठीमागे असलेले गोडाऊन मधून किराणा माल ग्राहकांना देण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवली होती। परंतु त्यांनी मागवलेला माल व विक्री केलेला माल यामध्ये तफावत आल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याने दिनांक 26 डिसेंबर रोजी नांदगाव पोलीस ठाणे येथे त्यांनी सदर कामगारांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। 9 सप्टेंबर 2025 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोडाऊन मधील सामानाचे मोजमाप केले असता नावंदर यांना गोडाऊन मधील विविध किराणा वस्तूंची शिल्लक मध्ये तफावत मिळून आली आहे। तेव्हा त्यांनी कामगार रवींद्र रामदास बच्चाव व नितीन रामदास गोफणे या कामगारांना विचारणा केली असता त्यांनी याबद्दल अमोल नावंदर यांना उडवडीची उत्तरे दिली। तेव्हा त्यांची खात्री झाली की मी विश्वासाने सोपवलेल्या गोडाऊन मधील किराणा वस्तूंची दोघांनी मिळून अपहार केलेला आहे। यामध्ये गायछाप तंबाखू कंपनीचे एकूण 15 पोते, प्रत्येक पोत्याची किंमत 8,500 रुपये प्रमाणे, सोयाबीन वडीचे 50 गोणी, प्रत्येक गोणी वजनी 20 किलो, प्रत्येक गोणी किंमत 1,225 रुपये प्रमाणे, राजभोग तांदूळ 20 किलोच्या 50 गोण्या, प्रत्येक गोणी किंमत 2,400 रुपये प्रमाणे, सोया ड्राप तेलाचे 100 कॅन, प्रत्येक कॅन 15 किलो वजनाची, प्रत्येकी किंमत 2,100 रुपये प्रमाणे असे एकूण 5,18,750 रुपये किमतीचा किराणा माल नावंदर यांनी विश्वासाने कामावर ठेवलेल्या कामगारांना रवींद्र रामदास बच्चाव, नितीन रामदास गोफणे या कामगारांनी त्यांच्या स्वहाताने आर्थिक फायद्यासाठी परस्पर विक्री करून अपहार केलेला असल्याची त्यांची खात्री झाली असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले। दिनांक 9 सप्टेंबर 2025 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान माझ्याकडे काम करणारे इसम रवींद्र रामदास बच्चाव राहणार श्रीरामनगर नांदगाव 2, नितीन गोफणे राहणार बस स्टँड जवळ नांदगाव यांनी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवलेला गोडाऊन किराणा माल एकूण किंमत 5,18,750 रुपयांचा त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी परस्पर अपहार करून विश्वासघात केलेला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध फिर्याद आहे। आपल्या इथं चोरी कधी झाली भाऊ? आमच्याकडे चोरी साधारणतः 8 महिन्यापासून आहे ना, रोज थोडी चोरी व्हायची। त्याच्यातलं शेवटच्या 3 महिन्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चोरी झाली। अंदाजे किती रक्कम होती ती? साधारण 5,18,000 रुपयाची मला तफावत झाली। अच्छा, आपण तक्रार नोंदवली पोलीस स्टेशन? मी 26 तारखेला FIR दाखल केलेला आहे। दुकानात जे 2 कर्मचारी होते त्यांच्या विरोधात 26 तारखेला FIR दाखल केली। 26/12/2025। भाऊ थोडक्यात सविस्तर सांगा, नेमकं कधी घडलं, कसं घडलं? ते काय करायचे, दुकानातून आहे ना, रात्री आम्ही ज्यावेळेला दुकान बंद करायची वेळ असायची त्याच्या 10 मिनिटं अगोदर गायछापचे पोते, राजभोगचे तांदूळचे कट्टे, काही तेलाच्या कॅनी, काही मसाल्याचे पदार्थ, सोयाबीनची वडी असं सगळं बाहेर काढून ठेवायचे अगोदर। आणि नंतर आम्ही दुकान लावून घरी गेलो तर ते परत तो माल कुठंतरी सप्लाय करण्यासाठी परत आमच्या दुकानच्या गोडाऊनजवळ येऊन तो माल बाहेर द्यायचे। तो कुठं बाहेर द्यायचे, काय द्यायचे, आता ते तपासात सगळं निष्पन्न होईलच। गोडाऊनची चावी त्यांच्याकडेच असायची? गोडाऊनच आपण विश्वासू कर्मचारी म्हणून आपण त्यांच्याकडं सांभाळायलाच माल द्यायचो ना। हा किराणा धंदा असाच आहे का याच्यात विश्वासच ठेवावा लागतो आपल्या। गोडाऊनची चावी म्हणजे ज्या वेळेला दुकान चालू राहील आपलं त्यावेळेला गोडाऊनची चावी त्यांच्याकडे असते। ज्या वेळेला आपण दुकान पूर्ण वाढवून घरी जातोय अशा वेळेला आपण सर्व चावी घेऊन घरी जायचो, पण त्याच्या अगोदर ते तिथं बाहेर काढून ठेवायचे, अगोदर 10 मिनिट अगोदर। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।